अगदी खव्याच्या बर्फी सारखी दिसते ना, पण ती बनवली आहे बेसन पिठापासून. नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल बेसन बर्फी. कमी साहित्य, झटपट तयारी आणि चव मात्र एकदम खव्याच्या बर्फी सारखी. अगदी पहिल्या प्रयत्नात पण छान जमेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यासाठी लागणारे साहित्य पाहूया. या ठिकाणी आपण बेसन पीठ घेतलेले आहे. या वाटीने मोजले तर ते 4 वाटी बेसन पीठ आहे. इथे आपण तूप घेतलेले आहे 250 ग्राम. बदाम आणि पिस्ता याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. या ठिकाणी 1 वाटी खवा आहे. मी ह्या 1 लिटर दुधापासून बनवला आहे. एका कढईमध्ये आपण तूप टाकून घेऊ. तूप छान वितळलं की आपण यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत. बेसन पीठ आपल्याला छान हलवत राहायचे आहे. हे छान खरपूस होईपर्यंत ह्याला भाजायचे. या ठिकाणी पहा, याचा कलर किती वेगळा झालेला आहे. पूर्ण सोनेरी कलर आलेला आहे. इथपर्यंत याला भाजायचे. यानंतर यामध्ये ज्या छोट्या छोट्या गाठी आहेत त्या आपण फोडून घ्यायच्या. यामध्ये बेसन पीठ भाजणं खूप महत्वाचे आहे. यानंतर आपण चाचणी करूया. यासाठी 1 वाटी पाणी घेतलेले आहे. या ठिकाणी आपल्याला 2 वाटी साखर टाकायची आहे. जर कमी गोड आवडत असेल तर 1.5 वाटी टाकली तरी चालेल. याला हलवून घ्यायचे. याची आपल्याला छान चाचणी होऊ द्यायची आहे. याला नेहमी हलवत राहायचे आणि पाहत राहायचे आहे, कारण चाचणी आपली पुढे पण जायला नको. यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊ. या ठिकाणी एका वाटीमध्ये आपण पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये आपण आपली चाचणी टाकत राहायची आहे. तर या ठिकाणी आपली गोळी बनली आहे का हे समजेल आपल्याला. हे पहा, हे अशी या प्रकारे गोळी बनली पाहिजे याची. यानंतर आपण आपला पूर्ण खवा यामध्ये घालून घेणार आहोत. तर कढईमध्ये आपल्याला व्यवस्थित नाही हलवता आल्यास हे थंड झाल्यास असे व्यवस्थित छान त्याच्यातल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. यानंतर या ठिकाणी आपण यामध्ये पाक टाकणार आहोत. हा थोडा थोडा करून सर्व पाक टाकून घ्यायचा आहे. याला व्यवस्थित परतून घ्यायचे. यानंतर एका काठाला तूप लावून यामध्ये आपण सर्व टाकणार आहोत. याला छान पसरून घ्यायचे. व्यवस्थित सेट करून घेऊया. यानंतर यावर ड्रायफ्रूट टाकूया. तर झाली आहे आपली तयार बेसन बर्फी. कलर बघा किती छान आलेला आहे. पण याला बेसन पीठ छान खरपूस होईपर्यंत भाजणे खूप महत्वाचे आहे. बर्फी करून पहा, कशी झाली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.